SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 135व्या जयंतीदिनी लेझिम पथकासह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। विश्वशांती बुद्धविहार महाडा कॉलनी यांच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न। सविस्तर वृत्त असे। विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महाडा कॉलनी परिसरातील विश्वशांती बुद्धविहार, विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था, धम्मक्रांती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता बुद्धवंदना घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। तसेच 14 एप्रिल रोजी सायंकाळी लेझिम पथकासह ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत असंख्य बौद्ध धम्म उपासक व उपासिका सामील झाले होते। यावेळी सर्वत्र जय भीम या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता। यावेळी बोलताना अधिक माहिती बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट यांनी दिली व आभार मानले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्तानं आज विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था, विश्वशांती बुद्धविहार महाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि हे आयोजन करत असताना पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, MSCB प्रशासन असेल, फायर ब्रिगेड असेल, या सर्वांनी या ठिकाणी आपल्याला जे सहकार्य केलं त्यांचं विश्वशांती बुद्धविहाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो। म्हणण्यात मी काही वावगं वाढणार नाही, कारण प्रत्येक वेळा आपण ज्या ज्या वेळी परमिशनला जातो त्या त्या वेळी मात्र हे संबंधित प्रशासन आम्हाला मोलाचं सहकार्य करत असतं। या ठिकाणी ही शोभा जी वाढवली आहे, ही शोभा म्हणजे लाइटिंग असेल, मंडप असेल, डेकोरेशन असेल, याचंही जे काही आम्हाला सहकार्य लाभलं त्याचंही विश्वशांती बुद्धविहाराच्या वतीनं आम्ही त्या मंडप, लाईट डेकोरेशन, वादक मंडळी यांचं सुद्धा आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्या महिला भगिनींचं या ठिकाणी विशेष आभार मानावं लागेल, कारण या जयंती महोत्सवामध्ये शिस्तीचं पालन करण्यासाठी आमच्या अनेक वृद्ध किंवा ज्येष्ठ महिला यांनी व्यवस्थित स्वयंसेवकाचं काम केलं आणि ते करत असताना त्यांनी शिस्तबद्ध असं नियोजन केलं। म्हणून महिला मंडळ तसेच धम्म उपासिका यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे आपले जे काही धम्म उपासक आहे, धम्म बांधव आहे, या धम्म बांधवांनी सुद्धा जे जे मोलाचं सहकार्य केलं, जे जे चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, वाईट गोष्टी जाग्यावर सोडून दिल्या आणि त्यांनी सुद्धा जे सहकार्य केलं त्याबद्दल मी विश्वशांती बुद्धविहाराच्या वतीनं या सर्व उपासकांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे पत्रकार असतील जे आमच्या या न्यूजची दखल घेतात आणि आमची न्यूज जनमानसापर्यंत आमचा या विश्वशांती बुद्धविहाराचा, विश्व धम्म बहुउद्देशीय संस्थेचा आणि तमाम उपासक उपासिकांचा जो काही आदर्श जगापुढे मांडण्याचं काम ही मीडिया करत असते। म्हणून प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांचं सुद्धा विहाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो।
आणि त्यांनी वेळ दिल्याबद्दल, त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल विश्वशांती बुद्धविहार कमिटी तसेच विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था सदैव ऋणी राहतील अशी मी त्यांच्या या ठिकाणी व्यक्त भावना करतो. आणि सरलता घेऊन आपण कार्यक्रम या ठिकाणी अल्पवार होईल. आणि नियोजन काही चुकलं असेल किंवा नियोजनामध्ये काही गडबड झाली असेल आणि ती आपण सामावून घेतली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानणं मी उचित समजतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. SP न्यूजसाठी प्रतिनिधी सैल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.